अपघाताचे किंवा दुखापतीचे प्रकार प्रतिबंध करणे, धोका ओळखणे व टाळणे, सुरक्षा चिन्हांचे वर्गीकरण व ओळख भाग 2. तर या भाग 2 प्रॅक्टिकलमध्ये आपण सुरक्षा चिन्हांचे वर्गीकरण आणि ओळख हे पाहणार आहे. भाग 1 मध्ये अपघाताचे प्रकार आणि प्रतिबंध करणे तसेच धोका ओळखणे आणि टाळण्यासाठी उपाययोजना ते आपण पाहिलेलं आहे. तर आता सुरक्षा चिन्हांचे वर्गीकरण आणि त्याची माहिती हा जो उद्देश आहे तो आपण या प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहे. तर भाग 1 मध्ये अपघाताचे प्रकार प्रतिबंध करणे, धोका ओळखणे आणि टाळणे, यामध्ये अपघाताचे प्रकार पाहून प्रतिबंध कसा करावा, वजन उचलण्यासाठी योग्य तंत्राचा वापर कसा करायचा आणि धोका ओळखून योग्य आणि ताबडतोब कोणते उपचार करायचे हे आपण पाहिलेलं आहे. तर हे करत असताना अपघात झाल्याचे पाहून घाबरून कधी जाऊ नका. वजन किंवा अवजड वस्तू उचलण्यासाठी शक्तीचा वापर न करता योग्य तंत्राचा वापर करा आणि धोका ओळखून त्या ठिकाणाहून कधी पळ काढू नका. तर या गोष्टीची आपल्याला गरज आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या करू नये हे आपण योग्य त्या परिस्थितीचं भान ठेवून तशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागणं गरजेचं आहे. तर हे आपण पहिल्या भागामध्ये सर्व पाहिलेलं आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला सुरक्षा चिन्हांची माहिती घेत असताना सुरक्षा चिन्हांचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण पाहिजे. अपघात घडू नये यासाठी कारखान्यामध्ये सुरक्षितेबाबत अनेक प्रकारचे सूचना फलक लावलेले असतात. वर्कशॉपमध्ये किंवा इलेक्ट्रिक शॉपमध्ये, कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये विविध प्रकारची सुरक्षा चिन्ह आणि त्यांचे वर्गीकरण याचे तक्ते लावलेले असतात. ते विशेषतः कोणते असतात पहा. प्रतिबंधात्मक चिन्हे, प्रोहिबिशन साईन्स, धोक्याची सूचना देणारी चिन्हे, वॉर्निंग साईन्स, आज्ञा करणारी चिन्हे, मॅन्डेटरी साईन्स आणि सूचना दर्शवणारी चिन्हे, इन्फॉर्मेशन साईन्स, अशा प्रकारचे हे सूचनांचे फलक, चिन्हांकित फलक वर्कशॉपमध्ये किंवा शॉपमध्ये लावलेले असतात. आता या ठिकाणी प्रोहिबिशन साईन्स की ज्याला आपण प्रतिबंधात्मक चिन्हे म्हणतो. तर ही प्रतिबंधात्मक चिन्हे कोणते आहेत या ठिकाणी आपण पाहूया. आता हे पहा, नो स्मोकिंग. कारखान्यामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी स्मोकिंग करू नये यासाठी अशा प्रकारचे हे चिन्ह आहे. नो मॅचिस म्हणजे आग पेटी किंवा काळी पेटी ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे ओढू नका किंवा जाळू नका. नो फोर्कलिफ्ट्सचा वापर करू नका. डू नॉट एंटर अनऑथोराइज्ड पर्सन म्हणजे अनधिकृत एखादी व्यक्ती जर येत असेल तर तिला प्रवेश नाही. अनधिकृत व्यक्तीला म्हणजे जे कंपनीचे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनाच फक्त त्या ठिकाणी प्रवेश असतो. डू नॉट टच या ठिकाणी स्पर्श करू नका असे फलक असतात. इमर्जन्सी स्विच जर इमर्जन्सी काही समजा आग लागली, शॉर्ट सर्किट झालं तर त्या ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी त्या ठिकाणी इमर्जन्सी हा स्विच असतो. प्रोहिबिशनरी डायरेक्शन म्हणजे असे योग्य असे दिशादर्शक. त्यानंतर टर्न ऑफ इंजिन, या ठिकाणी इंजिन टर्न ऑफ करण्यासाठीचं हे साईन आहे. लक्षात. त्यानंतर
पुढचे चिन्ह आपण पाहणार आहोत आज्ञा करणारी चिन्हे मॅन्डेटरी साईन्स. तर मॅन्डेटरी साईन्स या ठिकाणी पहा कोणकोणते आहेत मॅन्डेटरी साईन्स. वेरिंग हेड प्रोटेक्शन. वेरिंग हेड प्रोटेक्शन म्हणजे डोकं सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट वगैरे वापर करा. वेरिंग आय प्रोटेक्शन डोळ्यांची प्रोटेक्शनसाठी काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी गॉगलचा वापर करण्यासाठी हे चिन्ह दिलेलं असतं. वेरिंग हिअरिंग प्रोटेक्शन केसांचं संरक्षण करण्यासाठी. वेरिंग फूट प्रोटेक्शन पायाच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचे शूज घाला. केसांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारे वरती केसांवरती ॲप्रन घाला. वेरिंग हँड प्रोटेक्शन म्हणजे हातांच्या प्रोटेक्शनसाठी त्या ठिकाणी हँड ग्लोव्ज वापरणं गरजेचं आहे. कीप लॉक्ड तर अशा प्रकारे लॉकिंग अरेंजमेंट. वेरिंग ब्रेथिंग प्रोटेक्शन. वॉश युअर हँड्स या ठिकाणी हात धुण्याची जागा आहे. वॉश युअर हँड्स किंवा हात अधूनमधून धुवा. वेरिंग प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग. प्रोटेक्टिव्ह क्लॉथ किंवा कापड. फेस प्रोटेक्शन चेहऱ्याच्या प्रोटेक्शनसाठी फेस गार्ड. वेरिंग कॅप लॅब कोट म्हणजे ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळी जे ॲप्रन असतं किंवा कोट असतो त्याचं साईन. वाईप फीट पायाच्या रक्षणासाठीचं चिन्ह. त्यानंतर सेफ कंडिशनसाठी काही साईन्स दिलेले आहेत. इमर्जन्सी टेलिफोन. इमर्जन्सी एखादी काय घटना घडली तर इमर्जन्सी त्या ठिकाणी टेलिफोन हे अशा पद्धतीचं साईन फोनचं दिलेलं असतं. फर्स्ट एड प्रथमोपचारासाठी. आय वॉश डोळे क्लीन करण्यासाठी. त्यानंतर फायर हाऊसचं हे चिन्ह आहे. इमर्जन्सी अलार्म. इमर्जन्सी अलार्म समजा आग लागली काय झालं तर इमर्जन्सी अलार्म वाजतो तर याचं साईन हे आहे. व्हॉल्व. त्यानंतर स्ट्रेचर जर काही अपघात झाला तर ते स्ट्रेचरवरून न्यासाठीचे चिन्ह आहे. क्लोज दिस डोअर की दरवाजा बंद आहे चं साईन अशा पद्धतीने क्लोज दिस डोअर हे साईन येईल त्या ठिकाणी. त्यानंतर वॉर्निंग साईन्स सूचना देणारी चिन्हे. सूचना देणारे चिन्हे पहा. फोर्क लिफ्ट ट्रक. इलेक्ट्रिकल हॅझर्ड्स अशा पद्धतीचं आहे. एक्सप्लोजिव्ह पॉयझन म्हणजे दक्षता घेण्यासाठीची चिन्ह आहे ती. बी केअरफुल मुव्हिंग पार्ट ज्या ठिकाणी मुव्हिंग पार्ट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं साईन असतं की त्या ठिकाणी दक्षता घ्या मुव्हिंग पार्ट आहे. किंवा ज्या ठिकाणी केमिकल आहे विष आहे त्या ठिकाणी पॉयझन लिहिलेलं असतं. फायर हायड्रंट. वॉच युअर स्टेप्स म्हणजे जिन्यावरून जात असताना त्या ठिकाणी काळजीपूर्वक दक्षतेने जाऊ. वॉच युअर स्टेप्स. रेडिओ ॲक्टिव्हिटी. इन्फ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी आहे. कोरोटिव्ह लेझर ऑक्सिडिंग तर अशा प्रकारची ही काय आहेत वॉर्निंग साईन सूचना दर्शवणारी ही चिन्ह आहेत. वॉर्निंग साईन्स. तर ही साईन पाहिल्यानंतर कशाचं चिन्ह आहे हे आपल्याला वर्कशॉपमध्ये समजणं गरजेचं आहे. सेफ कंडिशनला कोणती साईन्स आहेत, मॅन्डेटरी साईन्स कोणते आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं प्रतिबंधक चिन्हे प्रोहिबिशन साईन्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी संरक्षणात्मक चिन्हांचा आपण अभ्यास भाग 2 मध्ये केलेला आहे. लक्षात.
तर कामगारांच्या दृष्टीने, त्याचबरोबर वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही सर्व प्रकारची सायन्स महत्त्वाची आहेत. हे कोणतं सायन्स कशासाठी आहे, चिन्ह कशासाठी आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी सायन्स कोणती असतात, सेफ कंडिशनला कोणती सायन्स वापरली जातात आणि काय असतात ती, वॉर्निंग सायन्स, आज्ञा दर्शवणारी सायन्स किंवा सूचना दर्शवणारी सायन्स चिन्ह कोणते आहेत, वॉर्निंग सायन्स. त्याचबरोबर प्रोहिबिशन सायन्स कोणते आहेत, ते चिन्ह कसे असतात, या सर्वाची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके.